तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे दुर्वा पाटील. पुन्हा एकदा अशाच भेटलेलो आपण नवीन व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओ आपण खूप महिन्यानंतर करत आहोत आणि टाईमच नव्हता. आपला लास्ट व्हिडिओ मुंबईचा आहे, त्याच्यानंतर आपण व्हिडिओज केलेत नाहीत कारण बरेच लोकांच्या अशा कमेंट येतात की व्हिडिओज येत नाहीत. तर सो ठरवलं आज आपला नाईट शिफ्ट आहे आणि काम असल्यामुळे आपल्याला व्हिडिओज करायला मिळत नाहीत. तर आता चाललेलो आहे मी शेतावर. तर बघू शकता अशी कबूतर उडत आहेत वरती. ते समजलं असेल तुम्हाला शेतावर काय चाललो मी, कशासाठी चाललो आहे. सो आमच्या शेतामध्ये टाकलेला आहे रो. ॲक्च्युली रो हा प्रकार तुम्हाला माहीत नसेल, पण मी सगळा पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की म्हणजे एक भाताला मोड येतो आणि तो शेतामध्ये टाकला जातो. त्याच्यानंतर मग ही आपली अशी उन्हाळी कबूतर असतात आमच्यासारखी, ती रो खाण्यासाठी दबादब शेतात बसत असतात आणि सगळा भाताचा नाश करून टाकतात, विल्हेवाट लावून टाकतात. सो मी कबूतर हाकलण्यासाठी चाललेलो आहे शेतात. कबूतर भाई हाकलणार नाही, मी खास व्हिडिओ बनवण्यासाठी चाललेलो आहे शेतावर. जास्त काय बोलत नाही, व्हिडिओ बघत राहा, डायरेक्ट शेतावर भेटू. तर शेतावर जाण्याच्या अगोदर आपण थोडंफार खायला नेऊया, कारण शेतावर 2 माणसं आहेत. आपला भाऊ आहे आणि एक मित्र आहे, ते कबूतर हाकल बसलेले आहेत. मी काय कबूतर हाकलणार नाही, मी फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी चाललेलो आहे, कारण बरेच दिवस व्हिडिओ केलेले नाही. बघू शकता इथे पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. हवामान खात्याकडनं कळवण्यात येते की पाऊस आता हा जोरदार दिलेला आहे. तरी पण मी असल्या पावसात व्हिडिओ करणार तुमच्यासाठी. सो पहिला दुकानावर जाऊया आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊया. सो लेट्स गो बेडी. तर मित्रांनो, आता जस्टली दुकानांना मुरकुरे सगळा घेऊन आलेलो आहे आणि आता डायरेक्टली आपण जाऊन आलो शेतावर. आताच खोळा असतो आपला बाई, गॉगल बिगल लावून बाई. बघू शकता आता आमची ही शेतावरची वाट आणि निसर्ग सुंदर झोपलेला आहे. वा, या सुंदर वाऱ्यात असा एक मुरकुरे जरा बियरची बॉटल असते तर खूपच मजा आली असती. फिलिंगच काय कडक निसर्ग आहे आणि कडक व्ह्यू आहे. बघू शकता तो शेतावर सगळेजण आपल्या भाताची रक्षा करण्यासाठी आले, कारण कबूतरा बेकार, 1 नंबर कबूतरा बेकार आहेत. हातात भात संपून टाकतात. चला इथे कधीतरी मी यायचो सँडसला. ठीक आहे, इकडे तलाव आहे, मोठा स्विमिंग पूल, 1 एकरमध्ये स्विमिंग पूल बांधलेला आहे मी. इकडे हा आमचा हो दीप गॉगल लावून आलोय खरा, पण चिखल बघू शकता नाही ना होणार आहे. चला तरी पण जाणार तर आपल्याला भाग आहे. डर के आगे जीत है. देवा बेकार कंडिशन आहे. चप्पल कुठे ठेवलीस? हे लोकोन अय्या हिरवा निसर्ग हा मस्तीने जीवन करा सफर मस्तीने. पॅन्टीची वाट लागली रे, लिपली रे वाट लागली रे. बेकारच असं वाटते, तसं खाऊ काम नाही, नुसताच नाही शेतावर तस काय रागानं ब्लॉग चालू केलाय रागानं, नुसताच नाही. बेकार असतं शेत काम. आपल्याला वाटतं तेवढा सोपा नसतं. या असल्या चिखलात जायचं म्हणजे काय खाऊ काम नाही, माझ्यासारखाच माणूस करू शकतोय. मला वाटलं असं. तुम्हाला आवाज ऐकायला येते का? आवाज हा म्हणून इकडं ना कोणाला तरी कबुतराने रोग लावलेला आहे. ती बसली ना एके मिनिटात, म्हणजे कसं आहे की नाही, पावर आहे तर पावर आहे. मी आमची खलाटी. सो मित्रांनो, आता जस्टली आपण शेतावर पोहोचलेलो होतो आणि हा आमचा आहे शेत आणि हा आमचा आहे वावर आणि इकडं आहे आमची पावर. तर सध्या काही कबूतर आलेली नाहीत, तर लोकांच्या शेतात कबूतर बसत आहेत, कारण आवाज तुम्ही ऐकू शकला असाल व्हिडिओमध्ये. आवाज येत आहे कारण खूप बेकार कंडिशन. आबा आला बघ, हा एकच आहे उडत आहे, बघू शकतो. दिसते व्हिडिओ गेला तिकडे, गेला त्यांच्या शेतात गेला मला वाटतंय. काहीच फरक नाही ना, काहीच फरक नाही. बसला तिकडे, बसला तो. आता हा 1 सेकंदात किती खाऊ शकतोय तुम्हाला माहिती आहे का? असेल माहित. आता तळाच इथं तू बघ हा, आणि आता उडलेला बघू शकता. येडी जात त्याला बोलतात, येडी जात. बघितला असेल व्हिडिओ मध्ये कसा उठवावा लागतो कबुतराला, दगड मारून किंवा आवाज करून, तरी पण ती उठत नाही. बेकार असतं कंडिशन त्या वेळेला. कारण माझी या कंडिशन पण बेकार झाली जेव्हा मी आकलाला यायचो. ते घेतलेला आहे आम्ही कुरकुरे खायला. खात आहेत इकडे, खात आहेत. बेरे नाचा वारा ये ना सजणी ये ना निशाणा.
तुला दिसला ना वाव जेवायला आणलं. आईने खूपच भेंडे लावली शेतावर बघू शकता तुम्ही. दिसतात का तुम्हाला? हे बघा भेंडे हाय अंदा भाजी फुल आहे आपल्याला. घाबरू नका. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नंबर द्या, तुम्हाला घरपोच करतो मी. आणि हा शेतावरचा नजारा आमचा. हा कॅप्टन अमेरिकेचा झेंडा कसा आहे. कावळे पण आलेत आमच्या संगतीला. जवळ ये ना गेडे मला एक. तर मी शॉर्मा बनवत आहे. चपाती घेतली आणि गरीबाचा शॉर्मा. जरा स्पायसी हे टाकलेत, पंजाबी तडका. आणि बा कॉम्बिनेशन एक नंबर. नादच नाही, नाद पुळा. मथुर हकल बोल, मथुर हकल. ऊन आला रे आला, ऊन आला रे. दादा उभार हार वाटाला किती दिवसान पाऊस दादा आला रे भेटीला. पाऊस केला कर दादा कबूतर आली रो खावाला. नानीला आमचे आकलून कबूतर गेलाय हैराण. वाऱ्यावर बाई डोल डोलते वाऱ्यावर, डोल डोलते वाऱ्यावर बाई माझी डोल डोलते वाऱ्यावर. हे वेलकम म्हणलं. वेलकम वेलकम इंडियाचा वेलकम. कसा झालाय आपले डोरीला निघाला बरगा काटेरी पाला. तुझे डोल्याला शोभतय चष्मा. सांग भेटशील कावा मिठीन घेशील कावा. मला देशील कावा आता चुम्मा. आज सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. आज सुषमा तुझ्या डोल्याला शोभतय चष्मा. पालना लाविली तोरणा. बसल्या सिंहासनाव स्वराज बसला तुझ्या नवरा. त्याची आई करते मजा ग. आई म्हणजे करती ग. हे मावशे हे आईला नाव घे. हे वाघरांचे झाल्यान गो देव मासा कोणी सोडीला मासा. वाघरांचे झाल्यान गो देव मासा कोणी सोडीला. हे चंद्रावरी नाग डुले नाग किती छान गो. चंद्रावरी नाग डुले छान गो. आणि तुझी नवरी आली नमस्कार कर ग. आणि तुझी नवरी काजळ लावून आले मी आज. असा नका बघू येते मला लाज. गेला शृंगार आज घातलया साज. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. हे न करे वाली कुठे निघाली लावून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझी मोरणीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचा. आहे तुझ्या हातात मांग भरून घे. सुखा दुःखात साथी तुझी होणारी. आहे तुझ्या हातात मांग भरून घे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. हिरो होंडा की ऑडी पाहिजे. कानाची बाली मी नाकातली नात. ही हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे.
असता तरी कशावरी थांबल्या बायानं काग तुम्ही रुसल्या गायानं काग तुम्ही रुसल्या. हे आहे काय मागतात बाया? सोन्याचा हार मागता सोन्याचा हार. आणि अजय आंधन माझ्या बायाचा आईल्या घार ग, बायाचा आईल्या घार मागतात कोणी याचा हार ग. गाया माझ्या बायाचा आईल्या घार ग, बायाचा आईल्या घार मागतात कोणी याचा हार ग. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगडी नाचल्या, आल्या ग बाया आल्या माझ्या अंगडी. तर मित्रांनो, एकदम वर्षापूर्वी अगोदर मी सुद्धा असेच कबूतर हाकलायला यायचो. तेव्हा मला जॉब नव्हता, म्हणजे कामच नव्हता. तर कसा घरात असायचो तर मग आई बाळकायची, काय घरात बसून काम नाही करत. मग चला आपला डब्बा घेतला, त्याच्यात पाण्याची बॉटल घेतली आणि मी डायरेक्टली शेतावर यायचो. याच शेतावर आमच्या, किंवा तिकडे एक शेत आहे आमचा, तिकडे सुद्धा जायला लागायचं. म्हणजे रो हा प्रकार सांगतो. आता हा भात आहे जो भिजत ठेवतात 2-3 दिवस, मग त्याला थोडासा मूळ येतो, मग हा शेतात टाकला जातो. त्याच्यानंतर या कबुतरानं म्हणजे कसं त्यांची नजर शार्प असते, तो दिसला जातो त्यानं. मग ते सगळं जी जर एका अर्धा तास बसली तर अख्खा शेत पूर्ण खातील. अर्धा तास त्यांना काफी आहे. तर मग असं हाकलायला यायला लागायचं. मला पण खूप कंटाळा यायचा. आता जसं दानिशला येतो, दानिश आलाय हाकलायला माझा बारकावर, असं मला सुद्धा खूप कंटाळा यायचा काम नसायचा. तेव्हा मी यायचं, मग आई दुसऱ्यांच्या शेतावर जायची कामाला, असं पण यायचो. मला पण कंटाळा यायचा, असं कबुतरांच्या मागं धावायला लागायचा. सो खूप स्ट्रगल असायचा, म्हणजे स्ट्रगल असतो शेतकऱ्यांसाठी. नंतर मग मला कंटाळायला जॉब लागला, तर मी आता येत नाही. पण आज मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी आलो की काय प्रकार असतो शेतावरनी, कशा प्रकारची अशी टेक्निक असते कबुतरांना हाकलण्याची म्हणता नाही येत. काही जण बॉम्ब लावतात, काही जण ताट घेऊन बसलेले आहेत वाजवण्यासाठी, काही म्हणतात इथे आम्ही डबा आणलेला आहे वाजवण्यासाठी. पण त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना जवळ जाऊन उठवायला लागतो. कारण काही करा त्यांच्यासमोर, त्यांना काही बसली की ते खाण्याच्या धंदीत असतात. असंच मला पण यायला लागायचं नाही, असं खूप स्ट्रगल करायला लागायचं. सो माणसाचे दिवस तेच राहत नाही. तर शेतकऱ्यासाठी एक लाईक बनतंच, समजून घ्या शेतकऱ्याला हा स्ट्रगल असतो तो. सो जास्त काय बोलत नाही, कारण आपल्याला याच्यातलं काय समजत नाही. सो आता हा रो म्हणजे काय आहे, त्याचा आता मोड आलेला आहे. तो कबूतर बसतात आणि त्याचा कोंब तोडतात, कारण तो कोंबच खातात. ते बारीक कोंब असतो, थोडा कोंब खातात, कारण तो कोंब गोड लागतो त्यांना. सो भात तसाच असतो, फक्त कोंब तोडतात, त्याच्यामुळे मग तो भात वाढत नाही. आता 4 दिवसानंतर याला अशी पाती येईल एवढी, मग कबूतर बसायची कमी होतील. तर आता हा बघू शकता कावळा इकडे उडते, मला वाटतं कबूतर आला. सो असा प्रकार असतो, 4 दिवस कंटिन्यू कबूतर हाकलायला लागतो. जर तुमचं लक्ष नजर हटली तर समजा दुर्घटना घडतीच. म्हणजे लक्ष जर तुमचा वेधित झाला तर मग कबुतरांनी समजा तर तुमचा गेम केलाच. म्हणजे कबूतर किती भयानक आहे तुम्ही समजू शकता. मुंगी आपल्या बोच्यावर सावेल, पण आपण तिच्या बोच्यावर सावू शकत नाही. कोणी कधी कोणाला कमी समजू नये, हा उदाहरण आहे. सो आता एवढूसा कबूतर आहे, एवढूसा, पण किती रोग लावते माणसांना बघितलं असं. सगळे जण अशी हा करत आहे तिकडे. खूप स्ट्रगल आहे. आता दिवसभर लोकांना बसायला लागणार आहे. एक 5-6 वाजले की मग कमी होतात, ती कमी म्हणजे काळोख होतं, त्याच्यामुळे मग त्यांना दिसत नाही, मग कमी होतात. सो 5-6 वाजेपर्यंत तुम्हाला इथेच राहणं आहे. असा स्ट्रगल असतो शेतकऱ्यासाठी. सो शेतकऱ्यासाठी एक लाईक कमेंट्स सगळं काय तुम्हाला जर वाटत असेल तर करा. मी असं सांगत नाही, फोर्स नाही, पण तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की करा. सो मित्रांनो, आता वाजलाय 1. स्वतः आम्हाला घरी जायला लागेल, कारण आम्ही काही जेवण आलो नव्हतो. कुरकुरीत आणलेला आणि दानिशने डबा आणलेला, तो ॲक्च्युली त्याने खायला आहे. तो आता दिवसभर शेतावरच आहे. सो आम्हाला जायला लागेल. तर हा ब्लॉग कसा झाला, हा मिनी ब्लॉग होता तुमच्यासाठी थोडक्यात. तर हा ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि कसं काय तुम्हाला वाटलं हे बघून ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो ब्लॉग आपले लेट येतात पण हटके असतात, तर जास्त काही बोलत नाही. टेक केअर वॉचिंग माय चॅनल. थँक्यू सो मच.